नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 40 गुणांची आहे आणि वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर पण आपण इतिहास व राज्यशास्त्राची एक प्रश्नपत्रिका व्हिडिओ अपलोड केलेला आहे। आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 10वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा, त्या ठिकाणी तुम्हाला 10वीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका देखील अभ्यासायला मिळतील। इतिहास या विषयावर आधारित आपण प्रश्नपत्रिका अभ्यासू। कृती क्रमांक 1 अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। 3 गुणांसाठी 1. इसवी सन 1737 मध्ये जर्मनीमधील टिंबटिंब विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले। त्याचा क पर्याय आहे गॉटिंगेन। दुसरे विधान, भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र टिंबटिंब यांनी सुरू केले। त्याचा अ पर्याय आहे जेम ऑगस्टस हिकी। तिसरे विधान, तुळशीदासाने रचलेला टिंबटिंब लढाईचा पोवाडा प्रसिद्ध आहे। त्याचा ब पर्याय आहे रायगडाच्या। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा। 3 गुणांसाठी या ठिकाणी जो पहिला गट दिलेला आहे त्यातील चुकीची जोडी 4 क्रमांकाची आहे। द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेन्स 1857 मार्क्सवादी इतिहास। दुसरा गट, त्यामध्ये 3ऱ्या क्रमांकाची जोडी चुकीची आहे। दक्षिणेकडील मंदिरे नगर स्थापत्य शैली। आणि पुढे 3रा गट देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ व्यवस्थित पॉज करून प्रश्नपत्रिका वाचायची आहे आणि त्या प्रश्नपत्रिकेचा सराव करायचा आहे। प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। 3 संकल्पना चित्र दिलेले आहेत, कोणतेही 2 पूर्ण करायचे आहेत 4 गुणांसाठी। एक आहे इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणाऱ्या ज्ञानशाखा। दुसरे संकल्पना चित्र आहे राष्ट्रवादी इतिहासकार। आणि तिसरे संकल्पना चित्र आहे वृत्तपत्रांसाठी इतिहासाचा उपयोग। त्यापैकी आपण पहिले आणि दुसरे संकल्पना चित्र अभ्यासू। इतिहास संशोधनाला सहाय्यभूत होणाऱ्या ज्ञानशाखा, उत्तर देण्यात आलेला आहे पुरातत्व, अभिलेखागार, वंशावळीचा अभ्यास, भाषाशास्त्र, हस्तलिखिताचा अभ्यास आणि नाणकशास्त्र। आणि दुसरे आहे राष्ट्रवादी इतिहासकार। पुढे प्रश्न दुसऱ्यातील ब प्रश्न, टिपा लिहा। कोणत्याही 2 टिपा 4 गुणांसाठी लिहायच्या आहेत। एक आहे लघुचित्रे, दुसरे आहे वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य आणि तिसरे आहे उपयोजित इतिहास। त्यापैकी आपण लघुचित्रे आणि तिसरे जे उपयोजित इतिहास आहे त्या टिपा अभ्यासू। या ठिकाणी लहान आकाराच्या चौकटीतील चित्राला लघुचित्र असे म्हणतात। हस्तलिखित पोथ्यांच्या माध्यमातून ही लघुचित्रे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवली। सुरुवातीला या लघुचित्रांवर पारियन शैलीचा प्रभाव होत धार्मिक आशय सहज सुलभ पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्यात ही लघुचित्रे यशस्वी ठरली। कृती क्रमांक 3, पुढील विधाने साकारान स्पष्ट करा। 4 विधाने दिलेली आहेत, कोणतेही 2 विधाने साकारान स्पष्ट करायची आहेत 4 गुणांसाठी।
कृती क्रमांक 4 पुढील उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा। उतारा देण्यात आलेला आहे, उताराचे वाचन करायचे आणि प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। या ठिकाणी उतारा व्यवस्थित उतारा वाचून घ्यायचा आहे। आणि त्यावर आधारित प्रश्न बघा। 1. कोणत्या राज्यांमध्ये गुहाचित्रे आढळली आहेत? 2. गुहाचित्रांची परंपरा केव्हापासून सुरू झाली? आणि 3. गुहाचित्रांची वैशिष्ट्ये सविस्तर लिहा। त्याचे उत्तर अभ्यासू। या ठिकाणी उत्तर देण्यात आलेलं आहे। भारतामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये गुहाचित्रे आढळली आहे। दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर अश्मयुगीन काळापासून गुहाचित्रांची परंपरा सुरू झाली। आणि तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे गुहाचित्रांमध्ये मनुष्याकृती, प्राणी आणि काही भौमितिक आकृतींचा समावेश असतो। पुराश्मयुग ते शेतीची सुरुवात होईपर्यंतच्या काळापर्यंत या चित्रांची शैली, चित्रांमध्ये नवीन प्राणी आणि वनस्पती यांचा समावेश झालेला दिसतो। हे गुहाचित्रांची वैशिष्ट्ये आहे। पुढे आहे कृती क्रमांक 5 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे 6 गुणांसाठी। त्या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे भारतीय चित्रपट सृष्टीच्या विकासाची वाटचाल लिहा। दुसरा प्रश्न आहे उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो? तिसरा प्रश्न लिओपोल्ड व्हॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा। आणि चौथा प्रश्न आहे स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखनाचे स्वरूप लिहा। पुढे राज्यशास्त्र या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका। कृती क्रमांक 6 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा 2 गुणांसाठी। 1. भारतात 26 जानेवारी 1950 पासून टिंबटिंब राज्यकारभार करण्यास सुरुवात झाली। त्याचा क पर्याय आहे संविधानानुसार। दुसरे विधान स्वतंत्र भारतातील पहिले निवडणूक आयुक्त म्हणून टिंबटिंब यांची नेमणूक झाली होती। त्याचा अ पर्याय आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद। कृती क्रमांक 7 पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा। 3 दिलेले आहेत, कोणतेही 2 विधाने सकारण स्पष्ट करायची आहे 4 गुणांसाठी। या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत। कृती क्रमांक 8 अ पुढील संकल्पना स्पष्ट करा। कोणतीही 1-2 गुणांसाठी। एक आहे प्रातिनिधित्व आणि दुसरे आहे प्रादेशिकता। कृती क्रमांक 8 मधील ब प्रश्न आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। त्या ठिकाणी सुद्धा 2 संकल्पना चित्र दिलेले आहेत, कोणतंही 1 पूर्ण करायचं आहे 2 गुणांसाठी। एक आहे सामाजिक संघर्ष कमी करण्यासाठी झालेले प्रयत्न आणि दुसरे संकल्पना चित्र आहे लोकप्रतिनिधींची गुणवैशिष्ट्ये। पुढे आहे कृती क्रमांक 9 पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। 2 पैकी कोणत्याही एका प्रश्नाचं 2 गुणांसाठी उत्तर लिहायचं आहे। 1. प्रादेशिक पक्ष म्हणून निवडणूक आयोगाची मान्यता मिळवण्यासाठी कोणते निकष आहेत? आणि दुसरा प्रश्न आहे मतदाराचे वय 21 वर्षावरून 18 वर्ष केल्यामुळे कोणते परिणाम झाले? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची इतिहास राज्यशास्त्र या विषयाची पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।